माझ्या पोरगीला दुनियाचा त्रास होतो, नवऱ्याचं, सासूचं, नंदाचं. पोरगीला सारखा पट्ट्याने मारायचं, अजून नाही तर संशय घेणार त्याने. राहत्या घरी लाकडी वाशाला गळफास घेतलेल्या विवाहितेस नातलगांनी उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून परस्पर अन्य 2 दवाखान्यात घेऊन बेशुद्धावस्थेत पतीने घरी नेले. या प्रकाराबद्दल गळफास घेतलेल्या विवाहितेच्या आईने पोलिसांकडे तक्रार करताच बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. तर गायत्री संतोष विटकर, वय 25, राहणार भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, सोलापूर असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर हा सारा प्रकार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 ते 19 ऑक्टोबरच्या सकाळी 9:30 पर्यंत तिला डॉक्टरांकडून मृत घोषित करेपर्यंत सुरूच होता. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मयत गायत्रीचा पती संतोष विटकर, नणंद अंबिका गोटे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला गेलाय. गायत्रीची आई सत्यभामा कनिकनाथ गोखले, वय 45, राहणार विनायक नगर, सोलापूर यांनी याबद्दल फिर्याद दिली. या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यातील मयत गायत्री विटकर यांनी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास भाग्यश्री नगरातील राहत्या घरी छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. नातलगांच्या लक्षात येताच तिला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून कोणालाही न सांगता परत नेऊन कणकी हॉस्पिटल येथे नेले गेले. तर संबंधित डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मेट्रो हॉस्पिटल मध्ये पाठवले. तेथे डॉक्टरांनी घरी घेऊन जाण्यास सांगितले. तर पतीने गायत्रीला बेशुद्धावस्थेत मंगळवारी रात्री 9च्या सुमारास घरी आणले. माझं नाव सत्यमा कानिकनाथ गोखले. माझ्या पोरगीला दुनियाचा त्रास होतो, नवऱ्याचं, सासूचं, नंदाचं. त्यांच्या घरात लग्न झाल्यापासून पोरगीला त्रासमध्येच होती पोरगी. पण आमच्या घरचे नांदू दे, नांदणार पोरगी नांदू दे असंच करतच आलेत. पोरगीला सारखा पट्ट्याने मारायचं, अजून नाही तर संशय घेणार त्याने. संशय घेणार. काल अचानक माझ्या पोरगीला मारून फाशी घातली ती. अजून का म्हणले त्यांनीच घालून घेतले म्हणून असं भोपली उठवले ते. अजून एका घंट्यानं का म्हणले चक्कर येऊन पडले, पोरगी बेसुधी पडले, असं झटका आले म्हणून असं सांगितले ती. लग्न कधी झालं होतं? लग्न होऊन 8 वर्ष झालंय. हां, पहिल्याचं मुलगा वारलं, मग दुसरा 4 वर्षाचा आहे, अपंग आहे. ते याच्या अगोदर काय भांडण वगैरे झाले होते? खूप. त्याचं लग्न झाल्यापासून हेच भांडण आहे. काय तक्रार वगैरे केली? हेच प्याचं असं संशयाने पोरगीला मारायचं, पट्ट्याने मारायचं, कशाने पण मारायचं. मग असं भांडणामुळं ना तिचे आई वडील काय केले, ह्याने काम करत नाही, ह्याला घेऊन काय करा म्हणून माझ्या लेकीला वेगळं ठेवले. ते 6 महिने असं का संशय का वाटतं की त्यांनी ते मारलेले आहेत? तुम्हाला असं का वाटतं? ते जर खूप आम्ही हिच्या की अगोदर पण मी MIDC चौकीला पण कंप्लेंट दिले. ते पहिल्याचं लेकरू हे झाल्यावर, वारल्यावर. अजून नंतर ना इथं गुरुनानक चौकात गेले, मला तिथं कंप्लेंट द्यायचं कळलं नाही. कुठं देतात काय की मला माहीत झालं नाही. हे 8-9 महिन्याची अगोदर तेव्हा ना त्यांची जाऊ, दीर सर्वजण भांडणं करून पोरगीला हाकलून दिलेत. मी पण विचारायला गेले तर मला पण मारायला अंगावर आलेत त्याने. तुमची आता मागणी काय आहे? मागणी म्हणलं तर माझ्या लेकीला निर्णय काय पाहिजे, न्याय पाहिजे मला. त्यांनी मारले तसं तुम्हाला? हां, शिक्षा व्हायला पाहिजे. त्याशिवाय काहीच नाही. माझ्या लेकीला न्याय पाहिजे, शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांनी का म्हणत होतं तुझ्या लेकीला मी मारून टाकणार, तू काय करणार आहे? कोच्या चौकीला जाते जा, पण मी मारून टाकणार. माझा नवरा वारून आता 1.5 महिना झाला. माझ्या लेकीला घात केले ती. नुसतं आता काय म्हणले चक्कर येऊन पडले, पेपरी आले, झटका आले, तुझी लेक मेले म्हणून असा भूमका उठून काल त्यांच्या घरात मडे ठेवले. ते मी तर नव्हते, पुण्याला गेलते. आज सकाळी आले तर घर मालकीने सांगितले तुझी लेकीला असं फाशी झालेलं आहे म्हणून. काय तुमचं नाव वगैरे मारलेलं? संतोष शिवाजी इटकर. मग सासूचं नाव बागामा शिवाजी इटकर. नंदाचं नाव अंबिका भीमा गोटे. त्यांचं वडिलाचं नाव मला माहीत नाही सर. स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर.
फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।